नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगाची सुकी भाजी. ही भाजी खायला खूप छान लागते आणि करायला सुद्धा फार सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गवारीच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी इथं 250 ग्रॅम गवार घेतलेली आहे. याला व्यवस्थित निवडून घेतलेला आहे. सुरुवातीला मागचा आणि पुढचा भाग काढून एका शेंगाचे मी 3 ते 4 तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशी कोवळी गवार आहे, जास्त निब्बर नाही आहे. याला निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता लगेचच आपण याची भाजी करून घेऊया. आज आपण सुक्की भाजी बनवणार आहोत. इथं मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये घालायची आपल्याला मोहरी, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची आपल्याला. त्यानंतर घालायच्यात आपल्याला जिरे, आणि मोहरी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. जिरे आणि मोहरी व्यवस्थित आपले परतून झालेले आहे. यामध्ये घालायचं आपल्याला 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये अशा जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत. तर लसूण सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं. त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. कांदा सुद्धा आपल्याला 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. जास्त लाल नाही करायचा आपल्याला कांदा. थोडासा असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा मी 2 मिनिटं परतून घेतलेला आहे. थोडासा असा सॉफ्ट झालेला आहे कांदा. यामध्ये घालायचे आपल्याला हे निवडून घेतलेले गवार घालायचे आहे. आता व्यवस्थित आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये गवार परतून घ्यायचे आहे 1 मिनिटभर. आता गवारीच्या शेंगामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त आपल्याला वाफेवर आणि तेलामध्येच हे गवार शिजवून घ्यायचे आहे. आता व्यवस्थित परतून घेतलेले आहे. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिट व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. 4 ते 5 मिनिट आपण हे झाकण ठेवून व्यवस्थित वाफ काढून घेतलेली आहे. आता याला व्यवस्थित आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही आपली शेंग. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता यावर आपल्याला परत झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं आणखीन हे गवार शिजवून घ्यायचे आहे वाफेवर. मध्ये मध्ये आपल्याला 1 ते 2 वेळेस चेक करून घ्यायचं आहे. साधारण मी 10 ते 15 मिनिटं हे गवारीची भाजी शिजवून घेतलेली आहे. तर व्यवस्थित आपल्या गवारीच्या शेंगा शिजलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजलेले आहेत. फक्त मी वाफेवरच हे गवारीच्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला, साठवणीचा घरचा काळा मसाला घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही दुसरा गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता. चवीपुरतं मीठ. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे शेंगामध्ये. अशा प्रकारे केलेली गवारीची शेंगाची भाजी चवीला अप्रतिम लागते. आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे बारीक. तर व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर. आता यावर आपल्याला 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून याला एक वाफ द्यायची आहे. म्हणजे आपले मसाले
गवारीच्या शेंगामध्ये व्यवस्थित उतरले जातात आणि व्यवस्थित कोटिंग बसते शेंगाला. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. व्यवस्थित मसाले आपल्या शेंगाला कोट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. असा मस्त घमघमाट सुटलेला आहे आपल्या गवारीच्या शेंगाच्या भाजीचा. यावरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. अशी मस्त झालेली आपली गवारीच्या शेंगाची सुक्की भाजी. आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया. तयार झालेली आहे आपली गवारीच्या शेंगाची भाजी. तुम्ही बघू शकता. दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही हे वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीबरोबर सुद्धा तुम्ही हे शेंगाची भाजी खाऊ शकता. ऑफिसच्या डब्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हे शेंगाची भाजी देऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.